माझ्याकडे एक आज अल्टरला गिऱ्हाईक आलं होतं. म्हणजे 2 गाऊन घेऊन आले होते त्या ताई. तर त्यांना ते गाऊन मोठे होत होते आणि ते गाऊन कट करून माझ्याकडून ते घेऊन गेले बरोबर त्यांच्या मापामध्ये. खाली आहे ते 4-4 इंचाचा जो कपडा राहिला होता तो कपडा माझ्याकडेच राहिला होता. म्हणजे आता एक्स्ट्राचा कपडा ते घेऊन तरी काय करणार. असे तुकडे माझ्याकडे भरपूर आहेत, कारण अल्टरचं काम आम्ही करतो त्यासाठी गाऊनचे, शर्टचे, पॅन्टचे असे भरपूर तुकडे आमच्याकडे आहेत. तर त्या गाऊनचा कपडा आहे तो मला आवडला आणि डिझाईन पण आवडली. म्हटलं ह्याच्यासाठी काहीतरी ह्याच्यापासून युनिक वस्तू बनवावी. त्यासाठी ते दोन्ही तुकडे घेतले, मध्ये कट केले आणि मधून आहे ते शिलाई मारून तो कपडा आहे तो जॉईन केला. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे जॉईन करते. असा छान असा जॉईन करायचा, वरून एक दाब शिलाई द्यायची आणि हा कपडा आता आपला जॉईन झालेला आहे. तर तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकता, म्हणजे सुई दोऱ्याने सुद्धा करू शकता. शिलाईच पाहिजे, मशीनच पाहिजे याची असं काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही पाहू शकता आता हे कपडा आहे तो आपला मोठा झालेला आहे, म्हणजे जॉईन केलेला आहे. याला आपण कॅनव्हास आहे तो चिटकवून घेणार आहे. तुम्ही कॅनव्हास घ्या किंवा तुमच्याकडे एखादी गव्हाची पिशवी असते, आपली गोणी म्हणतात, ते सुद्धा वापरू शकता. पण कॅनव्हास पण वापरू शकता. अजून साडीमध्ये जो फॉर्म येतो तो फॉर्मसुद्धा वापरू शकता. तुमच्याकडे जे असेल ते वापरा तुम्ही, किंवा एखादं अस्तरसुद्धा वापरू शकता. छान असं मी कॅनव्हास आहे ते इस्त्रीने चिटकवून घेतलं. कॅनव्हास हे लगेच गरम असते इस्त्री, त्यासाठी लगेच चिटकून जातं. एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कपडा मी कट करून घेतला. तुम्ही पाहू शकता हा कपडा आहे, या कपड्यापासून आपल्याला बंद बनवायचे. खूप छोटा कपडा आहे तरी पण आपली अशी छान अशी युनिक वस्तू तयार होणार आहे. एक्स्ट्राचा जो कॅनव्हास होता तो कॅनव्हास पण मी कट करून घेते. आता आहे तो मधून एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हे आपण 2 ह्याच्यात फोल्ड करायचे. पण त्याच्या अगोदर आपण वरच्या आहे ते पॅक करून घेऊ, म्हणजे फिनिशिंग राहील. तर तुम्ही पाहू शकता वरती, म्हणजे मी मेजरमेंट घेतलं आणि वरती आहे ते बरोबर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे धागे आहेत ते अजिबात सुद्धा दिसणार नाही. तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे करते. अशा प्रकारे ही पट्टी घ्यायची आणि ही पॅक करायचं. कॅनव्हास पण पॅक होतो आणि जे आपले एक्स्ट्राचे जे धागे राहतात ते धागे निघू नयेत म्हणून ही एक शिलाई मारून घ्यायची. ही शिलाई आपल्याला दोन्ही साईडने मारून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मारून घेते. तशाच प्रकारे तुम्हीही मारून घ्या. तुम्ही हे काम हाताने सुई दोऱ्याने सुद्धा करू शकता. दोन्ही साईडला मी ही शिलाई मारून घेतली. आता आपल्याला हे आहे ते आपलं पॅक झालेलं आहे आणि आता आपल्याला मधून फोल्ड करायची आणि याचे 2 भाग करायचे. 2 भाग करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर शिलाई कशा प्रकारे मी मारते ते तुम्ही नक्की बघा, कारण आपण शिवणार आहे ती पिशवी शिवणार आहे. एक छान युनिक, म्हणजे एक फॅन्सी पर्स म्हटलं तरीही सुद्धा चालेल. तर शिलाई मारायची आणि खाली आहे ते मी बॉक्स शिलाई मारते थोडंसं, कारण आपल्याला खाली आहे ते असे बॉक्स जर केलं तर पिशवी आहे ते आपली कुठे पण आपल्याला ठेवता येते आणि मग ती उभाच राहते, अशी खाली पडत नाही. अशी बॉक्स टाईप शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडला मी तसंच बॉक्स टाईप शिलाई मारून घेते. दोन्ही साईड आपल्या पॅक झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी दोन्ही साईडला करून घेतलेले आहे. आपल्याला नंतर हे कट करायचे, पण आत्ता सध्या मी शिलाई मारून घेते. नंतर कशी शिलाई मारायची तेही मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एक्स्ट्राचा जो कपडा आहे आणि जे धागे कॅनव्हास आहे ते आपण कट करून घेऊ आणि किती छान फिनिशिंग येते ते पहा. दोन्ही साईडला मी एक्स्ट्राचा जो धागे कपडा आहे तो कट करून घेतला. आता ही शिलाई पक्की होण्यासाठी आपण याच्यावरती अजून एक शिलाई मारणार आहे. जर तुमच्याकडे ओव्हरलॉक असेल तर तुम्ही ओव्हरलॉकसुद्धा करू शकता. माझ्याकडे ओव्हरलॉक आहे, पण मी शिलाईवरच अजून एक पक्की शिलाई मारली आणि एकदम पक्क करून टाकलं ते. तर दोन्ही साईडला मी 2-2 शिलाई मारले. आता ती अजिबातसुद्धा निसटणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये कितीही वजन ठेवा तरी अजिबातसुद्धा निसटणार नाही. तर आता जे बॉक्स आपण करून घेतले होते ते बॉक्स आहेत ते आपण आता कट करून घेणार आहोत. दोन्ही साईडचे बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे कट केलं, म्हणजे मेजरमेंटनुसार सुद्धा तुम्ही कट करू शकता. पण पिशवी ही खूप छोटी आहे, कारण आपल्याकडे कपडा हा छोटा होता, त्यासाठी अंदाजे पण तुम्ही कट करून घेऊ शकता. आता आहे ते आपल्याला याला क्रॉस शिलाई मारायची. जी आपण बॉक्स करून घेतलं होतं ते क्रॉस करायचं आणि क्रॉस शिलाई मारून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मी क्रॉस शिलाई मारते. शिलाई मारल्यानंतर त्याला कशी फिनिशिंग येते मी तेही तुम्हाला दाखवते. अगदी 10 मिनिटात होणारी ही एकदम छान अशी पिशवी आहे. तुम्ही ही दूध आणायला गेले तेव्हा पण घेऊन जाऊ शकता, भाजीला सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा मुलांचा खाऊसुद्धा घेऊन तुम्ही बाहेर याच्यामध्ये जाऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता आता मी उलटी होती ती सुईची करून दाखवते. किती छान दिसते. खूप छान डिझाईन होती गाऊनची, त्यासाठी मला आवडला. अशा भरपूर कपडे आहेत माझ्याकडे, पण ह्याचं म्हटलं काहीतरी बनवावं म्हणून मी हे बनवायला लागले.
ते बॉक्स केले होते आपण, त्या बॉक्समुळे आपली पिशवी आहे ती अशी उभा राहते. आता हा छोटासाच कपडा आहे, अगदी थोडा कपडा आहे, याच्यातून आपल्याला बनवायचे आहे ते बंद. 2 तुकडे करून घेते मधोमध. बंद करायला पण अगदी सोपे आहेत. तर 3 फोल्ड करायचे आणि एक सिंगल शिलाई मारून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता धागे वगैरे काहीच निघणार नाही, कारण आपण आहे ते 3 फोल्ड केलेले आहेत. अगदी छान अशी फिनिशिंगमध्ये येते. अशा प्रकारे मी दोन्ही बंद तयार करून घेते. तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही हे काम हाताने सुद्धा करू शकता. मी तुम्हाला अजून सुद्धा सांगते, तुम्ही हे काम हाताने सुद्धा करू शकता. व्हिडिओमध्ये मी तिसऱ्यांदा सांगितले, तुम्ही हे काम सुईद्वारेने सुद्धा करू शकता. दोन्ही साईडचे धागे कट केले आणि छान असं बंद तयार झाला. एकदम फिनिशिंगमध्ये आपण दोन्हीही बंद तयार करून घेतले. तुम्ही पाहू शकता. आता आपण आहे ते बंद लावून घेऊ पिशवीला. तर अगदी म्हणजे एकदम 10 मिनिटसुद्धा लागत नाही आहे. तर आजकाल प्लॅस्टिकची पण बंदी आहे, त्यासाठी अशा पिशव्या तुम्ही वापरू शकता. तर दोन्ही साईडचे मी बंद लावून घेते. एक साईडचा बंद लावला किती छान दिसते आपली पिशवी, तुम्ही पाहू शकता. वाटणार सुद्धा नाही की ही घरी बनवली म्हणून. दोन्ही साईडचे बंद मी लावून घेतलेले आहेत. छान अशी आपली रेडी झालेली आहे पिशवी. हे दूध आणायला जाताना सुद्धा वापरू शकतो, मुलांचा खाऊ आणायला सुद्धा वापरू शकतो. कुठे तुम्ही बाहेर निघालात तर ह्याच्यामध्ये मुलांचा खाऊ किंवा छोटी बॉटल वगैरे सगळं बसतं आणि दिसायला पण छान दिसतं. आणि ब्लॅक कलरवर वेगळे असे फ्लावर्स आहेत, त्यासाठी युनिक दिसते. तर तुम्ही व्हिडिओ थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.